ओम श्री सिद्धभैरवानं. बघा, आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथं सतत लढाया होतात, सुखशांती नाही. मग याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्र आहे. आज लोकांना शास्त्र माणूस नाही. मी सांगितलं, देवकुडे आपल्या हृदयात, देवकुडे आईबापात, देवकुडे चंद्र सूर्य हवा पाणी आणि प्राणी मातात. तर एखाद्याचा आत्मा जर तळतळला तर तो आत्मा त्याला भोगावा लागतो. हे आजही सिद्ध आहे. ज्या वेळेला अफगाणिस्तान, त्याला काय म्हणायचे पूर्वी, गांधार देश, आणि तिथं भीष्माचार्यांनी त्याचा जो होता भाऊ, कोण, धृतराष्ट्र, कसा होता, आंधळा, आणि त्या गांधार देशामधून ती गांधारी ती मुलगी करून आणली. पण ती काय जी ब्राह्मणांच्या परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये काय होतं का, म्हण हिचं अगोदर कोणाचं तरी लग्न लावावं लागेल, नंतर पुढं कलह होईल. आणि मग बोकड्याशी लग्न लावलं. आणि ज्या वेळेला धृतराष्ट्राला कळलं का हिचं लग्न पहिलं कोणाचे तरी झाले, त्यावेळेला पुनर्विवाह केलेली मुलगी करत नव्हते. आज चालतं सगळं. आणि मग त्याने काय केलं, त्या गांधार राजाला म्हणजे शकुनी त्याच्या आईवडिलांना भावांना उपाशी ठेवलं. आणि ते काय करायचे, एवढं अन्न द्यायचे. आणि मग ते अन्न खात नव्हते, ते कोणाला द्यायचे, वंशाला दिवा राहावा म्हणून शकुनीला द्यायचे. आणि ते अन्नपाण्या वाचून तरपडून मेले. त्यावेळेला तो शकुनीचा जो बाप होता, गांधारीचा बाप, त्यानं काय सांगितलं, मला याने मारलं ना, याच्या खुनाचा बदला घे. आजही जगामध्ये काय करतात, बदला घेऊ राहिली. काय, पाकिस्तानना आपले पर्यटक मारले आणि त्याचा आपण बदला घेतला. तसा तो बदला घेण्याकरता त्याने काय केलं, तो आला कुठं, बहिणीबरोबर आला. आणि मग त्यांनी पांडव आणि कौरव त्याच्या बापाचे जे हाडकं होते, त्या हाडकाचा मायावी पास तयार केला. आणि यांना दूध खेळायला लावलं. दूध खेळायला लावलं तर खोटी फाशी टाकून आणि त्यांनी पांडवांची बाजू हलकी केली आणि पांडवांना वनात लावलं आणि महाभारत घडून आणलं आणि संपूर्ण कौरवांचा नाश झाला. ज्या वेळेला हिला कळलं, गांधारीला, का याला कारणीभूत माझा भाऊ शकुनी आणि कृष्ण भगवान त्याला शाप दिला, तुझी जी द्वारका आहे, तुझी द्वारका पाण्यात बुडल, तुझे जे वंशज आहे ते आपसात लढून मरतील. यादव आपसात लढून मेले, द्वारका पाण्यात बुडाली. आणि गांधार देशाला शाप दिला का तुमच्याचं सतत युद्ध होतील, सतत भानगडी होतील. आजही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानाच्या डोक्यामध्ये काय, नुसती लढाई. काय, बचेंगे ते क्या करेंगे, और भी लढेंगे. सतत मारामारी भानगडी. तिथं व्यवसाय कंपन्या कारखाने काहीच नाही, फक्त दहशत माजवायची, अतिरेकपणा करायचा आणि त्याच्यापासून जीवन जगवायचं. तर तो गांधारीचा शाप आजही सत्य हो राहिला आहे. आणि पाकिस्तान अफगाणिस्तान सगळे पाकिस्तानचे तुकडे झाले, त्यांच्या राज्यात आजही स्थिरता नाही. हा गांधारीचा शाप अगदी 100% खरा आहे. म्हणून कोणाचा तळतळाट घेऊ नका. आणि तो घेतल्यावर तो त्याला बघल्याशिवाय राहणार नाही. जय भैरवनाथ महाराज जय.